नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे सार्थक. नमू, अगं चल, नाश्ता करून घे. तुला आवडतात ते डिंकाचे 2 लाडू आणि अळीवाची खीर केली आहे. ती पटापट संपव बघू. मला जेवण पण बनवायचं आहे आणि मग मला थोडं बाहेर जायचं आहे. बारशाची सगळी तयारी आणायची आहे. हॉल घेतला असला तरी देण्याघेण्याचं बघायला हवं बाई. आमच्या बहिणाबाईंच्या सासरच्या मंडळींनी नाव काढलं पाहिजे. छान केलं बारसं माहेरच्यांनी म्हणून, असं नमिताची बहीण मिथिला हसत हसत म्हणाली. पण नमिताचा अजिबातच नूर नव्हता खायचा. ती हॉलमध्ये खेळणाऱ्या बाळाकडे एकटक बघून रडत होती. नुसतंच त्याला खेळवल्यासारखं दाखवत होती, पण आज ती मनातून खूपच दुःखी होती. बारसं झाल्यावर लगेचच आठवडाभरात तिला तिच्या घरी परत जायचं होतं. ताईला सोडून जायचं या विचाराने ती नाराज झाली होती. तरीसुद्धा तिने ताईसाठी कसाबसा हसऱ्या चेहऱ्याने नाश्ता केला. मग मिथिला जेवण बनवून थोडा वेळ बाहेर गेली. जाताना तिने 1760 सूचना दिल्या नमिताला. आज बरोबर 2.5 महिने झाले तिला तिच्या ताईकडे म्हणजेच मिथिलाकडे येऊन. नमूचे दिवस भरत आले आणि तिच्या आईला वेगळीच काळजी वाटू लागली होती. हिचं बाळंतपण कोण करणार आता? नमू आणि मिथिलाचे बाबा 2 वर्षांपूर्वीच गेले आणि आईला पण या गोष्टीचा मानसिक धक्का बसला. आणि मानसिक त्रास आला की शारीरिक दुखणी डोकं वर काढतात. एक आजार चालू होतात. त्याप्रमाणे त्यांना कमरेचं मोठं दुखणं निघालं. साधं उठबस करताना सुद्धा त्रास होत होता. मग बाळंतपण तर आईचा दुसरा पणच जणू, जो पूर्ण करावा लागतोच. आणि हसत हसत बायका करतातही. पण शकुंतलाबाईंना एकच ध्यास लागला होता, ते म्हणजे नमिताचं बाळंतपण. एकदा मिथिला आईकडे आली तेव्हा आई शांत शांत आहे हे बघून तिने विचारलं, "काय ग आई, अशी शांत का आहेस? काय झालं? तब्येत बरी आहे ना?" तेव्हा शकुंतलाबाई रडक्या स्वरात म्हणाल्या, "काय करू ग मग, डोकंच चालत नाहीये. मी ही अशी अधू झालेली. आता मनूचं बाळंतपण कोण करणार? पहिलंच असल्यानं ती माझी जबाबदारी, पण कसं जमवू तेच कळत नाही. नमूच्या सासूबाई म्हणतायत तिथेच करतो बाळंतपण. पण अगं माझंच मन खातंय. सगळं कसं रीतीनुसार झालं पाहिजे. तुला तर माहीत आहे मला रीतीभातीत कसर राहिली तर अजिबात आवडत नाही. पण असं म्हणून शकुंतलाबाई विचारात पडल्या. त्यावर मिथिला आईला म्हणाली, "हात तिच्या, एवढंच ना? अगं मी करते की मनूचं बाळंतपण. म्हणजे बघ हो, तुला आणि मनूला तिच्या सासरच्या मंडळींना चालणार असेल तर." हो नाही करता करता नमू नोकरी करत असल्याने 9वा महिना लागला त्याच दिवशी मिथिलाकडे आली. आणि त्याच दिवशी तिचं तिच्या लाडक्या बहीण मिथिला ताईकडं डोहाळ जेवण होतं. सगळी तयारी मिथिलाने चोख केली होती. फक्त तेव्हा जरा ती नमूपासून लांब होती. बायका पण मिथिलाच्या आईशीच जास्त बोलत होत्या. मिथिलाशी कोणी जास्त बोलत नव्हते. नमितेला ही गोष्ट खटकली. पण ती आनंदात होती त्यामुळे त्यावेळी तिने त्याविषयी बोलणं टाळलं. मिथिलाने संध्याकाळी नमिताची दृष्ट काढली. "माझ्या लाडक्या लाडूला कोणाची दृष्ट नको लागायला. किती छान तेज आलं आहे. ते कुणामुळे म्हणजे अगदी माझ्यामुळे सुद्धा नको कमी व्हायला." हा हा म्हणता म्हणता 10 दिवस झाले आणि अचानक एका मध्यरात्री नमिताच्या पोटात दुखायला लागलं. मिथिलाने अनुभवी बाईसारखी तयारी केलीच होती. तिच्या नवऱ्याने गाडी काढून लगेचच हॉस्पिटलला नेलं. धावाधाव करायला लागली. सासरची मंडळी आत्ता कुठं 8-10 दिवसांपूर्वी मुंबईला गेली होती, तोच परत यायला लागलं. आई तर आता परत येऊच शकणार नव्हती. सासरची माणसं पोचेपर्यंत गोड बातमी आली सुद्धा होती. गोंडस असा राजपुत्र झाला होता नमूला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. मिथिलाच्या घरभर नुसता धुरी, पावडर, शी शूचा वास भरून राहिला. मिथिलानं अगदी मनापासून सगळं केलं नमिता आणि बाळाचं. एवढ्या मोठ्या बंगल्यात राहून सुद्धा तिने नमिताला सांगून ठेवलं होतं, काहीही झालं तरी माझ्या हातनं माझ्या लाडूसाठी मी सगळं करणार.
आंघोळ वगैरे काय ते घालू देत बायकांना, पण बाकी बाळाचं आणि सगळं नमूचं खाणं पिणं मीच करणार आहे. मला कुठलीच हयगय नकोय. माझा पहिला भाचा आहे. मावशीनं सगळं करायला हवंच. माझ्यासाठी ह्यातलं काहीच करता आलं नाही. पण असं म्हणून ती थोडी थांबली. डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पण नंतर इकडे तिकडे पाहून पुन्हा म्हणाली, जाऊ दे, तू आराम कर पाहू, मी आहे सगळं करायला. फक्त ताईला ऑर्डर सोडायची. ताई सगळं देणार. कळलं का नमू? बोलल्याप्रमाणे दोघांचं किती करू आणि किती नको असं झालं होतं तिला. रात्री बाळ खूप जागवायचं, पण तरीही ती सगळं प्रेमाने करत होती. आणि आता उद्या बारसंसुद्धा येऊन ठेपलं बाळाचं. नमिता विचारांमधून बाहेर आली. बाळाने कार्यक्रम केला होता, पण ती उठणार तेवढ्यात मिथिला आलीच. तिने नमूला सक्तीने आराम करायला लावला. म्हणाली, अगं आता थोडेच दिवस आराम आहे तुला, तो करून घे. नंतर घरी गेलीस की काय आहेच सगळं करायचं. मी कुठे असणार आहे तिकडे. ऑर्डर सोडून घे आत्ताच. नंतर सासूबाई, बाळ आणि नोकरी यात चक्की पिसिंग अँड पिसिंग करत बसणार आहेस. असं म्हटल्यावर दोघी खदखदून हसल्या. बारसं म्हणून मिथिलाची आई आली होती 4 दिवसांपूर्वीच, पण कामाला तशी तिची काहीच मदत नव्हती. ती दुखऱ्या पाठीने आली हेच खूप होतं. तिला तर मिथिलाचं प्रचंड कौतुक वाटत होतं. ती मिथिलाला म्हणाली सुद्धा, मिथिला, धन्य आहेस तू. अगं अगदी आईच्या माईने करते आहेस सगळं आपल्या धाकट्या बहिणीचं. आजकाल कुणीच करत नाही इतकं. तुझ्यासारखी समजूतदार बहीण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलगी सगळ्यांना मिळो हीच देवाचरणी प्रार्थना. मिथिलाने हसतच आईला मिठी मारली. मिथिला नमिताचं सगळं करण्यात अगदी गुंग झाली होती. बारशाची तयारीसुद्धा तिने अगदी जोरदार केली होती. तिच्या सासरच्या मंडळींचाही अगदी हिरिरीने सहभाग होता. शेवटी बारशाचा दिवस आला. सगळे गाडीतून हॉलवर गेले. पुरुष मंडळी, नमिताचा आणि मिथिलाचा नवरा सगळे मागच्या खुर्चींवर बसले. हळूहळू बायकांची आणि घरातल्या मंडळींची वर्दळ सुरू झाली. तसं मिथिलाने अंग काढून घ्यायला सुरुवात केली. ती स्वयंपाकघरातच जास्त राहायला लागली. नमिताला अशीही नणंद नव्हतीच. त्यामुळे तिथल्या बायकांनी नमितालाच बाळाचं नाव ठेवायला सांगितलं. बाळाला पाळण्यात घातलं आणि नमिताने हाक मारली, ताई, अगं इकडे ये ना. तिकडे आत काय करते आहेस? त्यावर एक 70कडे झुकलेली आजी म्हणाली, अगं ती कशाला हवी आहे? नाव तर तुलाच ठेवायचं आहे. ती तिकडे आहे तेच बरं आहे. उगीच आजच्या दिवशी बाळावर तिची सावली कशाला? असं म्हणत असताना मिथिला तेथे आली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू एकदम मावळलं आणि ती परत आत जायला निघाली. तेव्हा नमिताने तिचा हात धरला. ती म्हणाली, ताई थांब, तू कुठेही जायचं नाहीयेस. अगं बघ, बाळ कसं टुकूटुकू बघतंय तुझ्याकडं आणि कसा गोड हसतोय गुलाम. ताई, बाळाचं नाव तूच ठेवायचं आहे. तिच्या या बोलण्याने तिकडच्या बायका कुजबुज करायला लागल्या. मिथिलाला कसंनुसं झालं. तिने मानेनेच नमिताला नकार दिला. त्यावर सगळ्यांकडे बघत नमिता म्हणाली, ही माझी ताई सौ मिथिला मनोहर पितळे, माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी. हिला मूल नाही म्हणून तुम्हालाही चालत नसेल इकडे आलेली, हो ना? पण त्यात तिचा काय दोष? आणि दोष असेलच तर तो तुमच्या दृष्टीचा आहे. तुम्हाला हे दिसलं की तिला मूल नाही आणि आज नाहीये, कदाचित उद्या होईलही. पण तुम्हाला हे का नाही दिसलं की तिने माझ्या बाळाचं 2 महिने संगोपन केलं आहे? अहो, आईसुद्धा करणार नाही इतकं तिने केलं आहे. अगदी बाळाचं आणि माझंही. किती रात्री तिने जागून काढल्या आहेत हे मलाच माहीत आहे. माझी आई होऊन जपलं आहे तिने मला या गोड प्रवासात. आईला जमणार नाही म्हणून कसलाही मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या दुःखाला बाजूला ठेवून तिने आनंदाने आमचं ओझं पेललं आहे. तिचं, तिच्या नवऱ्याचं, सासरच्यांचं सगळं सांभाळून तिने आमचं केलं आहे. आईची उणीव जराही भासू दिली नाही. माझ्या बरोबरीनेच तिने ही आईपणाचा पण पूर्ण केला आहे. मी तिच्या जागी असते तर कदाचित एवढं करू शकले नसते. ताई, तुला हॅट्स ऑफ आहेत.
आणि याची जाणीव मी सतत ठेवीन. आणि राहिला प्रश्न तिने येथे येऊन बाळाचं नाव ठेवण्याचा, तर हे बघा, ज्यांना हे रुचत नसेल त्यांनी गेलं तरी हरकत नाही, पण माझ्या बाळाचं नाव त्याची मावशीच ठेवणार. एवढं बोलून नमूने मिथिलाला मिठी मारली. काही मंडळी वगळता बाकी सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवून या आदर्श बहिणींचं कौतुक केलं. मिथिलाचे डोळे आनंदाश्रूंनी सतत वाहत होते. तिने केलेल्या परिश्रमांचं तिला सार्थक झाल्यासारखं वाटलं. कुठलीही अपेक्षा न धरता आज तिच्या पदरात भरपूर सुखाचं दान पडलं होतं. शिवाय नमूचं मातृत्वही सार्थकी लागलं, म्हणून तिने बाळाचं नाव पण साश्रुनयनांनी सार्थक ठेवलं आणि देवाला मनोमन प्रार्थना केली, मला मातृत्व अजून लाभलं नसलं तरी बाळाच्या स्वरूपात ही आगळी वेगळी तुझी सेवा करण्याची संधी दिलीस त्याबद्दल खूप खूप आभार. मित्रमैत्रिणींनो, या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.